या बातमीचे प्रायोजक आहेत वैष्णवी पेस्ट कंट्रोल पंढरपूर। मराठा ओबीसी असा वाद लावून देण्याचा प्रयत्न करत आहे। वातावरण जाणीवपूर्वक तयार करण्याचा प्रयत्न भाजपाकडून होतोय। एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आरक्षण मी मराठ्यांना देणारच अशी शिवछत्रपतींची शपथ घेऊन सांगायचं, तर दुसरीकडे फडणवीसांनी सांगायचं की मी ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही। एकीकडे गुणरत्न सदावर्तेने मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल करायची, तर दुसरीकडे बाळासाहेब सराटेने ओबीसी आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल करायची। सराटे आरएसएसचा पूर्णवेळ कार्यकर्ता। इलाका तुम्हारा और धमाका हमारा कर। या वाशिम यवतमाळ मध्ये ज्यांना सत्ता मत्ता दिली, या यवतमाळ मध्ये भल्या भल्यांची अवकात ज्या शिवसेनेने बनवली, त्या सगळ्यांना सांगितलं पाहिजे की काय घडतंय। त्या सगळ्यांना सांगितलं पाहिजे की अरे ज्याने तुम्हाला पंखाखाली घेण्याचा प्रयत्न केला, तुम्ही त्याचे पंख छाटायला निघता। पण बदमाश हो, अरे फरक पडत नाही। एक अव्वल अस्सल शेतकरी असतो की नाही, तुम्ही धान्य चोरून न्याल, पेरण्याची कला नाही। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे माणसं पेरणारी आणि नेते तयार करणारी फॅक्टरी आहे। देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही शिल्लक सेना म्हणालात, अरे बघा इथं लोकसभा विधानसभेचे इच्छुक उमेदवार म्हणून जे इथे स्वागताला येत होते ना, जागा पुरत नव्हती इथे जागा। ही ताकद आहे आमची। हा सगळ्या भाजपाईंना सगळ्यांना जरांची अवकात दाखवली पाहिजे, गरज आहे। कारण आम्ही जाऊ द्या गोडीत घ्यावं म्हणतोय, पण यांना काही कळतच नाहीये। राजे हो, मला याचं भान आहे की मी वाशिम मध्ये आहे। त्या वाशिम मध्ये वाशिम मध्ये या शिवसेनेचं रोपटं ज्यांनी लावलं आणि महाराष्ट्राची सत्ता मत्ता अस्मिता अबाधित ठेवण्यासाठी हा शिवसेनेचा वटवृक्ष वाढवला, त्या वंदनीय बाळासाहेबांनी ही कधी काळी इथे हजेरी लावली। आणि इथे बोलताना त्यांनी सांगितलं की वाशिमच्या पुढचा तालुका हा शब्द पुसून काढा आणि तिकडे जिल्हा लिहा। तो जिल्हा ज्या वंदनीय बाळासाहेबांमुळे जुलै 1998 ला हा जिल्हा तयार झाला। मी त्या जिल्ह्यात आहे। मला आनंद आहे की ज्या परिसरात ही सभा होते त्या परिसराचं नाव सुद्धा वंदनीय बाळासाहेबांचं नाव आहे। ज्या लोकांना असं वाटतं की आता शिवसेनेचं काय होईल, त्या सगळ्यांना कळलं पाहिजे, विशेषतः देवेंद्र फडणवीस ज्यांनी कपटीपणाचा कळस केला आणि जे शिल्लक सेना म्हणाले त्यांना कळलं पाहिजे। देवेंद्रजी, ओनली फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, तुमच्या माहितीसाठी या वाशिम मध्ये नगरपालिकेत आमचे 7 नगरसेवक होते आणि 7ही जण जागेवर आहेत। भावना गवळींच्या सोबत कुणी गेलेलं नाही। जिल्हा परिषदेमध्ये आमचे 7 सदस्य होते आणि 7ही जागेवर आहेत। भावना गवळी सोबत कुणी गेलं नाही। मार्केट कमिटीला आमचे 3 जण आताही आहेत। तुमच्या एवढे खोकेंचे पूर वाहत असतानाही पंचायत समितीला 5 मधनं एकाला जरा चटक लागलेली असेल, ते एक जरा हल्लय, पण 4 जण तट देऊन इथला किल्ला लढत आहेत, ते त्यांना माहिती असलं पाहिजे। दादा हो, महाप्रबोधन यात्रा का आपण घेतोय आणि कशासाठी, तर आम्ही वारंवार म्हणतोय की महाप्रबोधन यात्रा ही कुणाला टीका करण्यासाठी नाही, पण जर कुणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसैनिकांकडे वाकडी नजर करत असेल, जर कुणी सन्माननीय पक्ष प्रमुखांकडे बोट दाखवत असेल, त्यांच्याबद्दल अपशब्द काढत असेल, तर या शिवसेनेची एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून त्या प्रत्येकाचा चक्रवाढ व्याजासकट हिशोब घेतला जाईल। आणि तो हिशोब घेतानाच सगळ्यात महत्वाचं
महाराष्ट्राचे प्रश्न जे दुर्लक्षित झाले, कारण आता जी परिस्थिती चालली आहे महाराष्ट्रामध्ये, जाणीवपूर्वक त्यांनी हिंदू मुस्लिम दंगल पसरवण्याचा प्रयत्न केला. हिंदू मुस्लिम दंगल पसरवण्यासाठी जन आक्रोश मोर्चे काढले गेले. कोल्हापूर असेल, अहमदनगर असेल, अकोला असेल, सातारा पुसेसावळी असेल, संभाजीनगर असेल, अशा अनेक ठिकाणाहून त्यांनी हिंदू मुस्लिम दंगल पसरते का यासाठी अनेक प्रयत्न केले. आमचे हे छोटे छोटे बारके बारके टिल्ले टिल्ले भाचे की नाही नितेश बितेश सारखे, अशांनी रोज यायचं, स्फोटक स्टेटमेंट द्यायचे, असलेही उद्योग केले. पण तरी सुद्धा मुस्लिम भावंडांनी कमालीचा समंजसपणा दाखवला आणि कमालीच्या संयमाने मुस्लिम भाऊ व्यक्त झाले, ज्यामुळे त्यांचा हिंदू मुस्लिम दंगलीचा डाव फसला. पण तरीही त्यांना महाराष्ट्र अशांत करावासा वाटला आणि तो अशांत करण्यासाठी आता ते मराठा ओबीसी असा वाद लावून देण्याचा प्रयत्न करत आहे. जाणीवपूर्वक जी कालपर्यंत गावगाड्यामध्ये राहणारे मराठा, साळी, माळी, कोळी, तेली, तांबळी, आतार, बागण, सुतार, लोहार, कुंभार, जे आमच्या 18 पगड जाती गुण्या गोविंदानं नांदत होत्या, त्या जाती एकमेकाने संशयाने बघतील अशा पद्धतीचं वातावरण जाणीवपूर्वक तयार करण्याचा प्रयत्न भाजपाकडून होतोय. आणि तो प्रयत्न कसा होतोय हे मी आपल्याला अनेक वेळा सांगितलं की एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आरक्षण मी मराठ्यांना देणारच अशी शिवछत्रपतींची शपथ घेऊन सांगायचं, तर दुसरीकडे फडणवीसांनी सांगायचं की मी ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. एकीकडे गुणरत्न सदावर्तेने मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल करायची, तर दुसरीकडे बाळासाहेब सराटेने ओबीसी आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल करायची. सराटे आरएसएसचा पूर्णवेळ कार्यकर्ता. एकीकडे संदीपान भुमरे, अतुल सावे, गिरीश महाजन यांनी आम्ही आरक्षणाच्या बाजूचे आहोत असं अंतरवली सराटीत जाऊन सांगायचं, तर दुसरीकडे नितेश राणे, दरेकर, प्रसाद लाड या सगळ्यांनी जरांगेचा बोलविता धनी कोण आहे असं म्हणत टीका टिप्पणी करायची. दादा हो, तुम्ही विचार करा. एकीकडे भाजपमधल्याच एका गटाने धनगर आरक्षण एसटीतून पाहिजे म्हणायचं, तर दुसरीकडे जर असे घडले तर आमचे 25 आमदार राजीनामा देतील असं नरहरी झिरवळांनी सांगायचं. तुम्ही विचार करा, नरहरी झिरवळ असतील, गुणरत्न सदावर्ते असतील, बाळासाहेब सराटे असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, ही सगळीच्या दरेकर असेल, प्रसाद लाड असेल, नितेश राणे असेल, अतुल सावे असेल, संदीपान भुमरे असेल, गिरीश महाजन असेल, ही सगळी माणसं एकाच ठिकाणी सत्तेत बसलेली आहेत, जी वेगवेगळे स्टेटमेंट करून महाराष्ट्रात भांडणं लावण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि यांना असं का करायचंय? कारण यांना महाराष्ट्रातल्या इतर प्रश्नांकडून लोकांचं लक्ष हटवायचं. महाराष्ट्रातले कुठलेही प्रश्न तुमच्या आमच्या समोर आले नाही पाहिजेत, तुम्ही आम्ही विचार नाही केला पाहिजे. मग महाराष्ट्रामध्ये महिलांची असुरक्षा किती वाढलेली आहे त्यावर तुम्ही बोललं नाही पाहिजे. कंत्राटी भरती, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कंत्राटी भरतीचा प्रश्न जो नागपूरला आम्ही फार व्यवस्थित मांडला होता, की ज्या लोकांनी कोरोनाच्या काळात आपला जीव धोक्यात घालून काम केलं, त्या लोकांच्या त्यांच्या हक्काचे पैसे तुम्ही देत नाही आणि तुम्ही मात्र लोकांच्या पैशावर गुवाहाटी सुरतला मजा मारून येता. त्याला काय अर्थ आहे? त्याच्यावर बोलायला पाहिजे होतं. ते बोलत नाहीत. बेरोजगारीवर बोलत नाहीत, 22 जिल्ह्यातल्या दुष्काळावर बोलत नाहीत, ते पीक विम्यावर बोलत नाहीत, अनुदानावर बोलत नाहीत. आणि ह्या सगळ्या प्रश्नांना तुम्ही विचारू नये म्हणून ते जाती जातीत भांडणं लावतात. मी डास, झुरळ, ढेकूण, वाळवी, मुंगी, माशी, पाल, कोळी, उंदीर यांच्यापासून आपण त्रस्त आहात का? त्यामुळे या अडचणीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी फक्त एक फोन करा वैष्णवी पेस्ट कंट्रोलला. 88 28 60 64 56 आणि 87 67 16 53 56 या नंबरवर. आता कीटकांना संधी नाही. वैष्णवी पेस्ट कंट्रोल गुगल सर्टिफाईड 5 स्टार कस्टमर सॅटिस्फाईंग रेटिंग प्राप्त, ISO मानांक 9001 मानांकन प्राप्त. आमच्या शाखा मुंबई, पुणे आणि पंढरपूर. आता कीटकांना आपले अतिथी होऊ देऊ नका. प्लॉट नंबर 77, सह्याद्री नगर, इसबावी, पंढरपूर.